जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक होते। मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ही पहिली बैठक। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी। न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्या समोर सुनावणी होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आज सकाळी 11 वाजता नगरसेवक मुंबई महापालिकेत जाणार। कोकण भवनातील गट नोंदणीचं पत्र पालिकेत देणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। सकाळी 9 वाजता कोकण भवनात जाणार। कल्याण डोंबिवलीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानं सत्ता स्थापनेकडे सर्वांचं लक्ष। ठाण्याचे माजी उपमहापौर मुकेश मुकाशी यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड। आज भाजपचे सर्व नगरसेवक कोकण भवन येथे जाऊन ठाण्यातील नगरसेवकांचा गट स्थापन करणार। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे गटनेते म्हणून संजय महाकाळकर यांचं नाव जवळपास निश्चित। काँग्रेस आज गट नोंदणी करणार। सर्व नगरसेवकांना येण्याच्या सूचना। नागपूर महानगरपालिकेतील भाजपची गट नोंदणी पुढे ढकलल्याची माहिती शक्यता। तर गडकरींसोबत स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपचा गटनेता ठरणार। भाजपकडून गटनेते पदासाठी अनेक दावेदार। पुणे महापालिकेत आज भाजपचा गटनेता निवडला जाणार। भाजपने आज बोलावली नगरसेवकांची बैठक। स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती। पुण्याचा सर्वस्वी निर्णय देवेंद्र फडणवीस घेणार। कराडमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, अमित पाटील यांच्याकडून प्रचार सुरू। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ।